नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ग्रामसेवक या पदासाठी अर्ज केलेला असेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण या व्हिडिओमध्ये परीक्षा कधी होणार आहे आणि परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, ग्रामसेवक पदाबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामसेवक पदाच्या एकूण 185 जागांसाठी ही निघालेली भरती, तर याची परीक्षा आपल्याला IBPS घेणार आहे। एकूण 185 जागांसाठी 41,145 एवढे अर्ज ग्रामसेवक पदासाठी आलेले आहेत। ग्रामसेवक पदासाठी शासनाने नियम म्हणजे वेतनमान किती ठरवलेले आहे, तर पहिल्या 3 वर्षासाठी हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर पद असते। या पदाला 16,000 इतके मानधन प्रति महिना मिळते। पहिले 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल ही पोस्ट असणार आहे। त्यानंतर आपल्याला ग्रामसेवक पदावर आपली नियुक्ती झाल्यानंतर आपल्याला 3 वर्षानंतर आपली पगार ही जवळपास 35,000च्या वर जाणार आहे। चला मग बघूया ग्रामसेवक पदाबद्दल सर्व माहिती, परीक्षेचा पॅटर्न, त्यानंतर अभ्यासक्रम इत्यादी आपण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि परीक्षा कधी होणार आहे याबद्दलची माहिती ही व्हिडिओमध्ये मिळणार आहे। चला मग सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक पदाची परीक्षा IBPS घेणार असून यामध्ये 5 विषय असणार आहेत। यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, या प्रत्येक विषयाला 15 प्रश्न बघायला मिळणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, या अर्थाने प्रत्येक विषयाला 30-30 गुण असणार आहेत। त्यानंतर आपला तांत्रिक विषय, या विषयाबद्दलची माहिती आपण थोड्याच वेळात बघणार आहोत। तांत्रिक विषयाचे एकूण आपल्याला 40 प्रश्न बघायला मिळणार आहेत। कृषी सेवक परीक्षेमध्ये हा पॅटर्न काय होता, प्रत्येक विषयाला 20-20 गुण होते आणि त्यानंतर तांत्रिक विषयाचे आपल्याला 60 प्रश्न आणि 120 गुण होते। तसेच या ठिकाणी तांत्रिक विषयाचे 40 प्रश्न आणि 2 गुण प्रत्येकी असल्यामुळे 80 गुण तांत्रिक विषयाचे असणार आहेत आणि आपल्याला कंबाईन टाइम असणार आहे 2 तासाचा। या 2 तासामध्ये आपण कुठल्याही विषयाला पहिल्यांदा सोडवू शकता आणि कोणताही विषय शेवटी सोडवू शकता। आपल्याला जो विषय अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने जमतो तो विषय अगोदर घ्यायचा आहे, त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होणार आहे आणि आपण पेपर अप्रतिमरित्या सोडवणार आहात। चला मग बघूया। तांत्रिक विषयाचा सिलेबस आपल्याला ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल, तर यामध्ये मराठी हे 12वी बेसिसवर असणार आहे। यामध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, त्यानंतर वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचे अर्थ आणि उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न, हा सर्व झाला मराठी विषयाचा। त्यानंतर बौद्धिक चाचणी, हे याची पण लेवल 12वी बेसिसवर असणार आहे। यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, त्यानंतर तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यानंतर इंग्रजी विषयाबद्दल बोलायला गेलं तर यामध्ये जनरल व्होकॅब्युलरी म्हणजे सिनॉनिम, अँटॉनिम, त्यानंतर सेंटेन्सचं स्ट्रक्चर, सिंपल, मिक्स अशा प्रकारचे, त्यानंतर ग्रामर, यामध्ये चेंज द व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल अशा पद्धतीने, त्यानंतर इडियम्स आणि फ्रेजेस, देअर मीनिंग अँड यूज, वाक्प्रचार व म्हणी, त्यानंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन। विद्यार्थी मित्रांनो, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जर आपल्याला शिकायचे असेल, एकदम सोप्या पद्धतीने आपण पॅरेग्राफ मधून उत्तरे कसे काढायची याबद्दल आपल्याला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्यानंतर आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ, त्यामध्ये आपण कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवर एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यानंतर सामान्य ज्ञान, हे पण 12वी बेसिसवर असणार आहे। यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन आणि कार्य, त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, त्यानंतर भारताशेजारील राष्ट्रांशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल म्हणजे आपण ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला होता त्या जिल्ह्याशी निगडीत आपल्याला प्रश्न बघायला मिळणार आहे। त्यानंतर सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी, स्थानिक बाबी आणि आपण फॉर्म भरलेल्या ठिकाणाचे विशेष महत्त्व म्हणजेच वैशिष्ट्य। त्यानंतर आपण तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये बघूया समाजशास्त्र विषयक ज्ञान, त्यामध्ये समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाज सुधारकांचे योगदान, त्यानंतर सामाजिक समस्या,
सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे. विद्यार्थी मित्रांनो, IBPS आपल्याला जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतं, आपण जर कृषी सेवकचा पेपर दिलेला असेल तर आपल्याला कळाले असेलच की IBPS हे जवळपास 20% पेक्षा जास्त प्रश्न हे ऍप्लिकेशन बेस, म्हणजे आपल्याला ती गोष्ट किती आकलन झालेली आहे, आपण जी गोष्ट शिकलेलो आहोत, जसे आपण GTC केलेले असेल किंवा कृषीची पदवी केलेली असेल, तर आपल्याला त्या गोष्टी अप्लाय कशा करता येतील याबद्दल आणि ते थोडी भाषा वेगळी वापरून, म्हणजे आपल्याला जम्बलिंग करून आपल्याच्याने प्रश्नाचे उत्तर चुकवण्याच्या पद्धतीचे प्रश्न ते काढत आहेत. अशा प्रश्नांना टॅकल करण्यासाठी आपल्याला, आपण जेव्हा प्रश्नपत्रिका बघतो त्यावेळेस आपण सर्व ऑप्शन बघून घ्यायचे आहेत आणि त्यामधील करेक्ट ऑप्शन शोधून काढायचा आहे. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था, 75वी घटना दुरुस्तीबद्दल जास्त त्यांनी विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण बद्दल. त्यानंतर कृषी विषयक ज्ञान, यामध्ये आपल्याला कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार माहिती तंत्रज्ञान, सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, त्यानंतर सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदा संधारण, जलसंधारण, जलव्यवस्थापन, पर्यावरणीय बदल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यांनी हा सिलेबस दिलेला आहे, हा खूप वास्ट आहे, म्हणजे खूप मोठा आहे. कृषी मूलतत्वे म्हणलं तर त्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. पीक उत्पादन तंत्रज्ञान म्हणजे यामध्ये फक्त फळपिकेच येतील असं काही नाही, भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान वगैरे सगळं. पीक म्हणलं की सगळं आलं त्यामध्ये. पीक म्हणजे क्रॉप, मग ते व्हेजिटेबल असो, फ्रुट्स असो किंवा दुसरे कुठलेही क्रॉप असो. त्यानंतर त्यांनी फलोत्पादन दिलं आहे, यामध्ये विविध फळांबद्दल माहिती, त्यावर पडणारे रोग, त्यानंतर त्यावर कशाची फवारणी करायची, सर्व गोष्टी या एवढ्याशा सिलेबसमध्ये आपलं जवळपास पूर्ण ॲग्रिकल्चर कव्हर होऊन जातं. त्यानंतर इतर मध्ये दिलेलं आहे आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना. विद्यार्थी मित्रांनो, योजना खूप जास्त महत्वाच्या आहेत. आपण योजनांबद्दल सर्व माहिती पाठ करून जायची अशातली गोष्ट नाहीये. योजनांवर विविध प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे या योजनेचं बजेट काय असणार आहे, ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते, अशा बहुतांश गोष्टी. म्हणजे डायरेक्ट आपल्याला वन लाइनर प्रश्न विचारला जाणार नाही की PM जय योजना कधी सुरू झाली, तर PM जय योजनेबद्दल दुसऱ्या पद्धतीने, म्हणजे ही योजना कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येते, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते, असे आपल्याला म्हणजे त्या योजनेबद्दल पूर्ण माहिती देतील आणि विचारले जाईल की ही योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते. त्यानंतर संगणकाचे मूलभूत ज्ञान, हे यावर खूप कमी प्रश्न येतील. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, जैवविविधता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा सिलेबस असणार आहे. परीक्षा ही एकूण 200 गुणांची आणि 2 तासामध्ये आपली परीक्षा होणार आहे. IBPS कंपनी ही परीक्षा घेणार आहे. परीक्षेचा पॅटर्न आपण बघितलेला आहेच आणि हा सिलेबस आपण बघितला असेलच. आपण एकदम थोरोली म्हणजे डीपली स्टडी करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आणि आपण जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवतो त्यामध्ये 4 ऑप्शन आहेत, म्हणजे एक प्रश्न सोडवला म्हणजे आपले 4 प्रश्न झाले पाहिजे. 4 ऑप्शन जसे दिलेले आहेत त्या प्रत्येक ऑप्शन बद्दल आपण माहिती काढून डीप स्टडी करायची आहे. आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवर आपल्याला जर एक व्हिडिओ हवा असेल आपली इंग्लिश मधील रीडिंग कॉम्प्रिहेन्शन परफेक्ट करण्यासाठी, तर तुम्ही कमेंट करू शकता, आपण त्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येऊ. अशाच नवनवीन अपडेटसाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ग्रामसेवक पदाचा अभ्यासक्रम आपल्याला ॲग्रिकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.